काय कुठे चाललात? तुम्हाला पण बघायचं दगडामध्ये कोरलेली ऐतिहासिक कला? ही ऐतिहासिक कला बघण्यासाठी आपल्याला जावं लागलं बदामीला. बदामीचा 2 दिवसाचा प्लॅन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बदामीचा हा प्रवास तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की जोडा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार बदामीला जायचं कसं, कुठं राहायचं, काय खायचं, काय फिरायचं, त्यासोबत बदामीचा थोडाफार इतिहास. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे, कुठे फिरायला जायच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणाचा इतिहास, त्या ठिकाणची माहिती हे आवश्यक आहे. याने काय होईल की तिथं गेल्यानंतर आपल्याला ती जागा सहज समजेल, त्यासोबत त्याचा इतिहाससुद्धा आपल्याला सहज समजून जातो. चला तर सुरुवात करूया आपल्या बदामी टूरला. त्या अगोदर आपण पहिलं बघणार आहे बदामीचा इतिहास. बदामी उर्फ वातापी हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात एक जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. हे महापराक्रमी चालुक्य राज्य याची राजधानी होते. त्यासोबत या राज्याने इसवी सन 6 ते 8 शतक राज्य केले. एक पौराणिक कथा आढळते. यामध्ये असे म्हटले आहे की दुष्ट असुर वातापी ऋषी अगस्त्यद्वारे मारला गेला आणि या भागाला वातापी हे नाव पडले. तसेच बाजूला असलेल्या तलावाला अगस्त्य तलाव असे नाव संबोधले गेले. तर रामायणमध्ये विंध्य पर्वत दक्षिणेकडील उतारावर दडक्या जंगलमध्ये राहतात म्हणून अगमय आणि लेपामुद्रा वर्णन आहेत. बदामीचा इतिहास आपल्याला कुठे जास्त प्रमाणात आढळून येत नाही. बदामीला तुम्ही तिन्ही मार्गे येऊ शकतात, बाय ट्रेन, बस आणि प्लेन. जर तुम्ही ट्रेनने येणं असेल तर बदामी हे स्टेशन आहे. बाय रोडने तुम्ही डायरेक्ट बदामीला येऊ शकतात आणि प्लेननी जर येणं असेल तर जवळचे एअरपोर्ट हे झोबळी आहे. हे झालं बदामीला कसं यायचं. संपूर्ण बदामी फिरायला 2 दिवस भरपूर होतात आपल्याला. या 2 दिवसाच्या प्लॅनमध्ये बदामीमध्ये काय काय बघायचं हे आता आपण बघणार आहे. पहिल्या दिवशी तुम्ही बदामी केव्स, भूतनाथ मंदिर, अगस्त्य तलाव, मल्लिकार्जुन मंदिर त्यासोबत म्युझियम बघू शकता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही पथकट्टल मंदिर परिसर, महाकाल मंदिर, बनशंकरी टेम्पल, ऐरोला हे तुम्ही बघू शकतात. बदामी केव्स संपूर्ण जाणून घ्यायला आपला कमीत कमी 1 तास लागतो. यामध्ये आपल्याला टोटल 4 केव्स आहेत. पहिल्या केव्समध्ये भगवान शंकर, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये भगवान विष्णू आणि चौथ्यामध्ये भगवान महावीर आणि तीर्थकर यांना समर्पित आहे. पहिल्या लेणीमध्ये आपल्याला भगवान शंकराचे 18 हात असलेली जगप्रसिद्ध नटराज मूर्ती बघायला मिळते. त्यासोबत आपल्याला गणपती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत इतर गणसुद्धा बघायला मिळतात. हा बदामी प्रवास आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला महाराष्ट्र आणि भारतातील ऐतिहासिक ठिकाणाची माहिती आवडत असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. दुसऱ्या केव्समध्ये आपल्याला भगवान विष्णू यांचे दशा होता. त्यासोबत भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे एकत्रित रूप असलेले हरिहर याची मूर्तीसुद्धा बघायला मिळते. तसेच लेणीच्या प्रत्येक छतावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आकृती, चित्र, नक्षीकाम हे बघायला मिळते. हे शेवटच्या लेणीमध्ये आपल्याला भगवान महावीर आणि त्यांचे तीर्थकर यांचे चित्र व मूर्ती बघायला मिळते. बदामीमध्ये फक्त 2 मोठे प्रॉब्लेम, एक म्हणजे खायचं आणि दुसरं म्हणजे राहायचं. राहण्यासाठी येथे कमी हॉटेल स्टे आहेत. जेवणासाठी तुम्हाला इथं फक्त लोकल फूड्स अवेलेबल आहेत. पट्टदकल मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला विरूपाक्ष मंदिरसुद्धा बघायला मिळतो. हंपीमध्ये विरूपाक्ष मंदिर आणि इथं असलेले विरूपाक्ष मंदिर हे दोन्ही वेगळे आहेत. येथे असलेल्या मंदिराच्या भिंतीवर सुंदर असे नक्षीकाम आणि मूर्तिकाम आपल्याला बघायला मिळतात. आजच्या घडीला आधुनिक तंत्राचा वापर करून सुद्धा एवढ्या सुंदर अशा आकृती आणि मूर्ती आपल्याला कोरता येणार नाही. बदामीमधील सर्व मंदिर हे संध्याकाळी 6 नंतर बंद होतात. अजून अशाच भन्नाट ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा.